सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सुभेदारांच्या घरी कृष्णाच्या जन्माष्टमीचा कार्यक्रम असतो. त्यासाठी खूप सारी धमाकेदार तयारी सुरू असते. इकडे मात्र अस्मिता आणि प्रिया सोफ्यावरती आयटीत गप्पा मारत मोबाईल बघत बसलेले असतात. आता कल्पना तयार करत असताना अस्मिताला बोलावते. कल्पना म्हणते की ए अस्मिता इकडे, तर वाकडे तोंड करत अस्मिता म्हणते की हो हो मी येतच होते. आणि अस्मिता आता कल्पनाकडे येते. तेवढ्यात आता विमल ही सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते. विमल म्हणते की कॉफी घ्या अगोदर, सगळ्यांना उपवास आहे तेव्हा पोटाला आधार मिळेल. तेवढ्यात आता दरवाजातून सायली ही प्रतिमाला तिथे घेऊन येते. प्रतिमा येताच रविराज बरोबर सगळेजण आता प्रतिमाला बघतात. तेव्हा आता सायली प्रतिमाला म्हणते की प्रतिमा आत्या, ते बघा आई कशा कृष्ण जन्माची धमाकेदार तयारी करतायत, आवडलं का तुम्हाला? तर प्रतिमा मान हलवते. सायली म्हणते की अहो अजून खूप कामं बाकी आहेत प्रतिमा आत्या, आता मी सुद्धा कामाला लागते आणि तुम्ही मदत करता का? सायली म्हणते कसं आहे ना, आजच्या दिवशी जेवढी मदत मिळेल तेवढी कमी असते, कराल का तुम्ही मदत? तर आता प्रतिमा मान हलवते. सायली म्हणते की एक काम करा ना प्रतिमा आत्या, तुम्ही बालकृष्णासाठी हार तयार करता का? तर प्रतिमा मान हलवते. आणि आता सायली ही प्रतिमाला फुलं आणून देते. तर प्रतिमा आता खाली बसत आता बालकृष्णासाठी हार करू लागते. इकडे आता रविराज प्रताप चहा पीत प्रतिमाची मजा बघत असतात. तर इकडे अस्मिता कल्पनाला कामामध्ये मदत करत असते. आणि आता इकडे अर्जुन त्याच्या बेडरूम मध्ये डायरी घेतो आणि म्हणतो की आता मला शेड्यूल लिहायचंय. तेव्हा आता लगेचच डायरी घेत अर्जुन म्हणतो की मिस सायली अर्जुन सुभेदार, आता मी शेड्यूल लिहितोय. तेव्हा आता अर्जुन त्याची डायरी घेऊन पायऱ्या उतरत खाली येतो. तर सायली अर्जुनला आडवी जाते आणि म्हणते की कुठे निघालात? तर आता अर्जुन म्हणतो की कुठे निघालात म्हणजे? तेव्हा आता सायली म्हणते की अहो घरामध्ये सण आहे, तुम्ही कुठे असे निघालात? अर्जुन म्हणतो की कसं आहे ना, गाडीमध्ये माझा पेनड्राईव्ह राहिला आहे, तेव्हा तो आणायला चाललोय. सायली म्हणते की पाठीमागे हातात काय आहे? तर अर्जुन ती डायरी दाखवत म्हणतो की हे बघा डायरी. तर सायली खुश होते. अर्जुन म्हणतो की मी गाडीमध्ये पेनड्राईव्ह आणायला चाललो ना, त्याचं सुद्धा शेड्यूल मी या डायरीत लिहून ठेवलं. तर सायली खुश होऊन हसू लागते. तेवढ्यात आता अर्जुन जाताच आता प्रिया सुद्धा अर्जुन पाठीमागे पटकन जाऊ लागते. तर आता प्रिया जात असताना सायली प्रियाला हाक मारून थांबवते आणि म्हणते की प्रिया अगं तू कुठे निघालीस? इथे तुझ्या कामाची सुद्धा खूप गरज आहे, बरोबर की नाही पूर्णाई? तेव्हा आता पूर्णाई म्हणते की अगदी बरोबर, अगं जन्माष्टमीला सगळ्यांनी हात लावून काम करायचं असतं. पूर्णाई म्हणते की चल तन्वी पटापट, जन्माष्टमीची खूप तयारी राहिली अजून. तर सायली म्हणते चल चल प्रिया, बाहेर नको बघूस. तेवढ्यात आता हार लावत असलेला अश्विन तन्वीला म्हणतो की तन्वी तुला जे काही करायचंय ना ते 12 वाजाच्या आतमध्ये कर, नाहीतर तिकडे दहीहंडी सुद्धा फुटून जाईल आणि तुझी इकडे सजावट चालूच असेल. तेव्हा आता रविराज म्हणतो की अश्विन माझ्या मुलीची मस्करी करू नकोस बरं का, तू तिच्या हातची कला बघितली नाही अजून. अरे तिने काढलेली रांगोळी मी बघितली तेव्हा माझे सुद्धा डोळे दिपून गेले होते. प्रताप म्हणतो की रविराज पण यावेळी सण कसे हसत मजेत खेळत साजरे होत आहेत बघतोयस ना तू. प्रताप म्हणतो की उद्याची दहीहंडी अगदी व्यवस्थित साजरी झाली ना मग झालं. तेवढ्यात विमल म्हणते की सायलीताई तुम्ही मागच्या वर्षी आठवतंय का दहीहंडी कशी वर चढून फोडली होती ती? तेवढ्यात अश्विन ते आठवून म्हणतो की अरे हो मी तर विसरलोच होतो, आणि यावर्षी सुद्धा वहिनी दहीहंडी तूच फोडणार आहेस ना? तेव्हा आता सायली म्हणते की घरातल्या मोठ्यांची जर परवानगी असेल तर मी नक्की फोडेन. सायली म्हणते की मागच्या वर्षी काय झालं होतं ते मला माहित नाही, मी असे सरळ वर गेले आणि फोडून टाकली दहीहंडी. तेव्हा आता पूर्णाई हसू लागते. पूर्णाई म्हणते की आमच्या घरच्यांची सगळ्यांची तयारी आहे मागच्या वर्षी सारखी, यावर्षी सुद्धा सायली तूच दहीहंडी फोडायचीस. आणि आता तेव्हा आपण कसे एकमेकांच्या खांद्यावरती चढून वर गेलो आणि अर्जुन सोबत आपण कशी दहीहंडी फोडली. दहीहंडी फोडताना आपला जात असलेला तोल आता अर्जुन बघत अर्जुनने कसे आपल्याला धरले हे सगळं आता सायलीच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा अर्जुनला देखील ते आठवतं आणि अर्जुन म्हणतो की त्यावेळेस मीच तुम्हाला धरलं होतं सायली, आणि त्यावेळेस मला खरंच कुछ झालं होतं. ते ऐकून आता इकडे प्रिया डोक्यात विचार करते की सायली दहीहंडी फोडण्यासाठी वर चढेल आणि तेवढ्या टायमात इकडे घरात प्रतिमा एकटी असेल आणि तेवढ्याच टायमात प्रतिमाला मारणं तर सहज शक्य होईल, असा विचार आता प्रियाच्या डोक्यात आलेला असतो. तेव्हा आता प्रिया विचार करते की बिचारी आई उद्या तुझा शेवटचा दिवस असेल.
तेवढ्यात आता प्रिया ही आतमध्ये बेडरूममध्ये जात नागराजला कॉल करते. नागराज म्हणतो की बोल, आज तरी थोडंसं चांगलं बोल, नाही तर नेहमीप्रमाणे वाईटच बोलत असते. तेवढ्यात आता प्रिया म्हणते की ऐका. प्रिया म्हणते मी कधी नाट लावली. तेव्हा आता नागराज म्हणतो की आम्ही प्रतिमाला मारायचा प्रयत्न करतोय तर तू म्हणते रक्षाबंधन आहे. म्हणते की कारण बरोबर आहे, घरातले सगळेच जण त्या प्रतिमाला चिकटलेले असतात. तेव्हा आता प्रिया म्हणते की तुम्ही तुमचा प्लान उद्या अंमलात आणू शकता. तर नागराज म्हणतो तो कसं काय. प्रिया म्हणते उद्या दहीहंडी आहे. प्रिया म्हणते की उद्या सगळेजण घरातले दहीहंडी समोर बिझी असतील आणि घरात कुणी येणार नाही आणि त्यावेळेस प्रतिमा घरात असेल. तेव्हा आता प्रिया म्हणते की तुम्ही उद्या प्रतिमाला मारू शकता आणि कुठलाच पुरावा मागे राहणार नाही. आता इकडे नागराज फोनवर बोलत असताना शेजारीच महिपत दारू पित असतो. तेवढ्यात आता फोन स्पीकरवर टाकत नागराज म्हणतो की प्रिया परत सांग काय म्हणालीस ते. प्रिया म्हणते की परत तेच का सांगायचंय. तेव्हा आता प्रतिमा म्हणते की उद्या दहीहंडी आहे तर प्रतिमाला मारण्याचा प्लान तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. तेव्हा आता प्रिया म्हणते कळलं का, उद्या गर्दीचा फायदा घेऊन तुम्ही तुमचा प्लान सक्सेस करू शकता आणि हेही लक्षात ठेवा की काहीही गडबड होता कामा नाही. जे करायचं ते सांभाळून करा. नागराज म्हणतो की कळलं आम्हाला, तू आम्हाला फुकटचे सल्ले देऊ नकोस, आम्हाला कसं करायचं ते. नागराज म्हणतो की आणि अशा गोष्टी आम्हाला सांगत जा. तेव्हा आता नागराज फोन कट करतो. तर प्रिया म्हणते की पुढचा तर एक शब्द हा माणूस माझा ऐकून घेत नाही. जाऊ दे, पण त्या प्रतिमामुळे माझ्या डोक्याला खूप त्रास झाला आहे. इकडे आता श्रीकृष्ण जन्माष्टमीची भरपूर सारी सुभेदाराच्या घरी तयारी होते. तर सायली आता प्रतिमाचा हात धरून आता प्रतिमाला देवासमोर आणते. गुरुजीसुद्धा आलेले असतात आणि सगळी पूजाविधीसाठी वस्तू आता देवासमोर मांडल्या जातात. आणि आता लगेचच सायली ही पूजेसाठी बसते. कल्पना म्हणते की बस लवकर सायली, हा मान तुझाच आहे. तर आता देवाला भांड्यामध्ये ठेवून सायली आता देवाच्या अंगावरती देवाला दुधाने आंघोळ घालते. तर आता अर्जुन सुद्धा पूजेला बसलेला असतो आणि कृष्णाची मूर्तीला आता अर्जुन हात जोडून आता नमस्कार करतो. आणि आता यथासांगप्रमाणे आता सायली ही देवाची सगळी पूजा अर्चा करते. अगदी विधीप्रमाणे आता सायलीने देवाला सर्व काही अर्पण केलेलं असतं. आणि आता सगळे झाल्यानंतर आता पाळण्यामध्ये देवाला ठेवून आता पाळण्याची दोरी सायली आपल्या हातात घेते आणि देवाला पाळणा देऊ लागते. तेव्हा आता देवाचा पाळणा हलू लागतो. त्यानंतर आता हले हा नंदा घरी पाळणा असे आवडीने श्रीकृष्णाचे सायली ही गाणी गुणगुणते. आणि आता इकडे सायली ही गाणी म्हणत असताना हळूच प्रतिमा उठून किचनमध्ये जाते. आणि आता किचनमधून पटकन आता प्रतिमा ही बाहेर येऊन सायली शेजारी बसते. तर सायली आता श्रीकृष्णाचा पाळणा गात आता श्रीकृष्णाला हात जोडते. तेव्हा आता सायली म्हणते की श्रीकृष्ण, आमच्याकडून जर काही चूक झाली असली तर आम्हाला माफ कर आणि आमच्या घरावरती सदा तुझी कृपादृष्टी असू दे आणि आमच्या घरावर कधीही कुठल्याही प्रकारचे संकट येऊ देऊ नकोस. इकडे आता पूर्णाईसुद्धा श्रीकृष्णाला हात जोडते आणि म्हणते की श्रीकृष्णा, आमची प्रतिमा तुझ्या कृपेने आम्हाला मिळाली, पूर्वीप्रमाणे तिची आता स्मृती परत येऊ दे. इकडे आता नागराज आणि महिपत त्याच्या माणसाला बोलावतात आणि आता प्रतिमाला मारायचा विडा उचलून महिपतने आता त्याच्या माणसाला आता प्रतिमाला मारण्यासाठी सुपारी दिलेली असते. महिपतने सांगितलेले असते की त्या सुभेदाराच्या घरी जाऊन त्या प्रतिमाचा कोथळाच बाहेर काढायचा. तेव्हा आता महिपत म्हणतो की मारून टाकायचं, जगलीच नाही पाहिजे ती, लई वीट आणलाय तिने आम्हाला. तेव्हा तो माणूस आता महिपतकडे बघतो. महिपत म्हणतो की काम झालं की लगेच तुला तुझी रोकड मिळेल. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की साहेब, हे साहेब तर बोलले ती बाई घराच्या बाहेरही निघत नाही, मग तर तिला घरात घुसूनच मारावं लागेल. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की काम जरा जोखमीचंच आहे, तेव्हा ते जरा पैशाचं. ते ऐकून आता नागराज म्हणतो की महिपत, तुझी माणसं तर जरा वरचढत आहेत रे, जरा चान्स मिळाला की लगेच ते जास्त पैसे मागतात. तेव्हा आता महिपत त्या माणसाला म्हणतो की तुला तुझी रोकड मिळून जाईल आणि जर का काम झालं नाही तर तुला त्याच पैशातून चाबूक विकत घेईल आणि तुझी नरडी आवळील, कळलं का, निघ आता, असे म्हणत तो माणूस तेथून निघून जातो. आणि आता नागराजकडे बघत महिपत म्हणतो की नागराज सेठ, तुमच्या वहिनीमुळे मला लई कटकट झाली आणि आता उद्या तुमची वहिनी डायरेक्ट आता ढगातच गेलेली असेल. तेव्हा आता नागराज म्हणतो की कधी एकदा काम होतंय असं मला झालंय महिपत, आणि नुसत्या कल्पनेनेच मी आता असा हलका झालोय.
तेव्हा आता महिपत म्हणतो की असं ना, मग तुमच्या वहिनीच्या माड्यावरती अग्नी लावून तुम्ही हलकं व्हायला माझ्याकडे या. आणि आता सगळेजण श्रीकृष्णाची पूजा करून आता श्रीकृष्णाला हात जोडतात. तर आता गुरुजी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करून सगळेजण आता गणपती बाप्पाची आरती म्हणू लागतात. आणि आता आरती संपताच प्रतिमाने आता सगळ्यांसाठी प्रसाद म्हणून खिरापत बनवलेली असते. आणि प्रतिमा अखेर ती खिरापत घेऊन सायलीकडे आलेली असते. तेव्हा ती खिरापत घेऊन आता सायली ही सगळ्यांना खिरापत वाटू लागते. सायली म्हणते की प्रतिमा आत्या, आता तुम्ही जशी खिरापत बनवली तशी तुम्ही जी माझ्याकडे दिली तेव्हा ती वाटायला सुद्धा मागे बघायचं नसतं, असे म्हणत आता त्या खिरापतीचे भांडे सायली ही प्रतिमाकडे देते. तेव्हा प्रेमाने प्रतिमा सगळ्यांना आता खिरापत वाटते. आणि आता प्रियासमोर येताच प्रतिमाकडे बघत प्रिया विचार करते की आज तू सगळ्यांना प्रसाद वाटच, उद्या तुझ्या तिरडीवरती मी फुलं वाटीन. आणि आता सगळेजण प्रतिमाने बनवलेली खिरापत खातात. तेव्हा सगळेजण खुश झालेले असतात आणि पुन्हा देवाला नमस्कार करतात. इकडे आता सगळंजण आता आपापल्या रूममध्ये जातात. तर सायलीसुद्धा आता तिच्या बेडरूममध्ये जाऊ लागते. तर प्रियासुद्धा आता अर्जुनच्या बेडरूमकडे जाऊ लागते. तेवढ्यात सायली प्रियाला आडवत म्हणते की प्रिया, तुझी खोली खाली आहे, तेव्हा तू इकडे येण्याची गरज नाही. तेव्हा आता प्रिया म्हणते की मी अर्जुनच्या रूममध्ये कधीही येऊ शकते, मला तुझ्या परवानगीची गरज वाटत नाही. तर आता लगेचच प्रिया ही सायलीला जोराने ढकलून देते आणि सायली आता पायऱ्यावरून खाली घरंगळत पडू लागते. तेवढ्यात आता प्रिया पळतच तिच्या रूममध्ये जाऊन दरवाजा बंद करते. तर अर्जुन आता पडत असलेल्या सायलीला बघतो आणि सायली पडत असल्याचे बघताच आता मोठ्याने सायली असे ओरडत अर्जुन आता सायलीकडे धाव घेतो. तर आता सगळेजण पडलेल्या सायलीसमोर गोळा झालेले असतात. मोठ्याने अर्जुन आता सायली असे ओरडतो. तर आता श्रीकृष्णाच्या कृपेने आता प्रियाच्याच हातून आता सायलीला पाडून प्रिया कशी प्रतिमाला वाचवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.